नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत श्रावण महिन्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने घरच्या घरीच महादेवाचा रुद्राभिषेक कसा करावा, महादेवाला कोणती वस्तू अर्पण करावी व पंचामृताचे महत्त्व आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मी टाकलेले पूजाविधीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। शिवपुराणानुसार महादेवाला रुद्राभिषेक केल्यामुळे सर्व इच्छा व अपेक्षा पूर्ण होतात। रुद्राभिषेक म्हणजे काय? रुद्राभिषेक म्हणजे महादेवाची सर्वात प्रिय असलेली सेवा। शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे की महादेवाचा रुद्राभिषेक करून कित्येक भक्तांनी महादेवाला प्रसन्न केले आहे व इच्छित फळ सुद्धा मागितलेलं आहे। तर मंडळी, तुमचं कोणतंही काम खूप दिवसापासून होत नाही, कशात यश येत नाही, मन समाधान राहत नाही, मुलांचं टेन्शन आहे, नोकरीचं टेन्शन आहे किंवा घरात कसलं टेन्शन आहे, या सर्व अडचणीवर प्रभावी उपाय म्हणजे रुद्राभिषेक आहे। देवाकडे कितीही प्रार्थना करून जे काम झालं नाही ते काम रुद्राभिषेक केल्यामुळे यशस्वी होते। या पूजेमुळे उत्तम निरोगी संतान लाभत असते, अचानक येणारे संकटे टळतात, नोकरीत पदोन्नती होते, कुंडलीमधील अनेक दोष रुद्राभिषेक केल्यामुळे नष्ट होतात। एवढे महत्त्व आहे रुद्राभिषेकाचे। तर मंडळी, तुमचं कोणतंही काम होत नसेल, कुठली इच्छा धरून तुम्ही महादेवाचा रुद्राभिषेक केलात तर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील। तर मंडळी, शास्त्रोक्त पद्धतीने सर्व नियमांचे पालन करून महादेवाचा रुद्राभिषेक कसा करावा, अशा पद्धतीने महादेवाचा रुद्राभिषेक तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता। सर्वप्रथम आपण रुद्राभिषेकासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊयात। हे दूध आहे, ज्यात पाणी घातलेलं नाही, दही, तूप, मध, साखर, पंचामृत, शुद्ध पाणी, अत्तर, फळं, बेलपत्र हे 108 आहेत, पांढरे फुलं, धोत्र्याचं फूल, केशर, हळद, कापूर, वस्त्रमाळ, या जवा आहेत, भस्म, रुद्राक्षमाळ, अक्षता हे 108 मी मोजून घेतलेले आहेत, 2 सुपारी, नागवेलीची पानं, पांढरे वस्त्र, गणपतीच्या पूजेसाठी लाल फुलं। तर मंडळी, रुद्राभिषेकाला बसणाऱ्या लोकांनी पांढरे वस्त्र परिधान करावे। सर्वप्रथम एक ताम्हण किंवा एक परात घ्यावी, त्यात एक बेलाचे पान ठेवा व त्यावर शिवलिंगाची स्थापना करा। समोर नंदीची सुद्धा स्थापना करायची आहे, कारण नंदी हे महादेवाचे सर्वात प्रिय शिवगण आहेत। नंदीशिवाय महादेवाची पूजा परिपूर्ण मानली जात नाही, असे वरदान नंदीला मिळालेले आहे। प्रथम शिवलिंगावर शुद्ध जल अर्पण करावे, त्यानंतर दूध महादेवाला अर्पण करायचे आहे। महादेवाला कच्चे दूध अर्पण केल्यामुळे बल, साहस व ऊर्जा मिळते। त्यानंतर महादेवाला दही अर्पण करावे। दही हे शक्तीचे प्रतीक आहे, महादेवाला दही अर्पण केल्यामुळे भौतिक सुखाची प्राप्ती होते। त्यानंतर तूप अर्पण करावे, महादेवाला तूप अर्पण केल्यामुळे स्वास्थ्य चांगले व निरोगी राहते। त्यानंतर महादेवाला मध अर्पण करायचे आहे, महादेवाला मध अर्पण केल्यामुळे कुटुंबातील सर्वांसोबत संबंध चांगले राहतात, घरामध्ये एकजुटीची भावना असते। तसेच महादेवाला मध अर्पण केल्यामुळे धनसंचय वाढत असतो। त्यानंतर साखर अर्पण करायची आहे, महादेवाला साखर अर्पण केल्यामुळे धन, वैभव, समृद्धी व संपन्नता मिळते। त्यानंतर महादेवाचे आवडते भस्म अर्पण करावे। भस्म महादेवाला खूप प्रिय आहे, महादेव दिवस रात्र आपल्या सर्वांगाला भस्म लावत असतात, म्हणून महादेवाला भस्म अर्पण करायचे आहे, यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। त्यानंतर महादेवाला पांढरे पुष्प अर्पण करावे, यात मी थोडेसे केशर व चंदन घेतलेले आहे, त्यात पाणी टाकून हे महादेवाला अर्पण करायचे आहे। घरामध्ये केशर नसेल तर हळदी सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर मंडळी, महादेवाला केशर, चंदन व हळदीचा अभिषेक केल्यामुळे रोग नष्ट होऊन उत्तम स्वास्थ्य मिळत असते। त्यानंतर पुष्प अर्पण करायचे आहे, त्यानंतर जल अर्पण करायचे आहे, यामध्ये मी थोडीशी साखर टाकलेली आहे। महादेवाला शर्करायुक्त जल अर्पण केल्यामुळे
नात्यात गोडवा निर्माण होतो. आता आपण पंचामृताने महादेवाचा अभिषेक करणार आहोत. आपण पंचामृतातील सर्व साहित्य तर अर्पण केलेले आहे. मग पंचामृत अर्पण करण्याचे कारण काय? तर मंडळी, पंचामृत हे 5 वस्तू एकत्र करून केला जातो, त्याला पंचामृत म्हणतात. यामुळे धनाची प्राप्ती होते. हा अभिषेक वेगळ्या पात्रात केला आहे, कारण हे तीर्थ घरातील सर्व लोकांना ग्रहण करता यावे म्हणून. आपण आता शिवलिंगाला स्वच्छ स्नान घालणार आहोत. पाण्यामध्ये कापूर टाकावे. असे कर्पूर जलयुक्त पाण्याने स्नान घालायचे आहे. महादेवाला कर्पूर प्रचंड आवडतो, म्हणून तर महादेवाला कर्पूर गौर म्हटलं जातं. आपण शिवलिंगाला स्वच्छ स्नान घातलेलं आहे. त्यानंतर शिवलिंगाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. एक चौरंग मांडावा, त्यावर पांढरे वस्त्र अंतरावे. त्यानंतर दिव्याची स्थापना करावी. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा वाहून दिव्याची पूजा करावी व दिव्याला पुष्प वाहावे. त्यानंतर एक प्लेट घ्या, त्यामध्ये एक बेलाचे पान ठेवा. त्यावर शिवलिंगाची स्थापना करावी. शिवलिंगाच्या समोर नंदी महाराजांची स्थापना करावी. त्यानंतर गणपतीची स्थापना आपण करणार आहोत. गणपतीची पूजा करणार आहोत. इथे तांदळाची राशी मांडून त्यावर हळदी कुंकू वाहावे व गणपतीची स्थापना करावी. गणपतीची पूजा करून घ्यावी. गणपतीला हळदी कुंकू, अक्षता व फुलं वाहावीत. गणपतीला धूप अर्पण करावा. गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे. आपण महादेवाची पूजा करूयात. महादेवाला वस्त्र अर्पण करावे. त्यानंतर भस्म लावावे. महादेवाला भस्म खूप प्रिय आहे. त्यानंतर महादेवाला अत्तर लावावे. महादेवाला अत्तर लावल्यामुळे उत्तम आरोग्य मिळते. त्यानंतर चौरंगावर घंटी व शंखाची स्थापना करावी. शंख व घंटीची पूजा करावी. हळदी कुंकू, अक्षता व फुलं वाहावीत. या अखंड 108 अक्षता महादेवाला अर्पण करायची आहे. तर मंडळी, महादेवाला तांदूळ अर्पण केल्यामुळे समृद्धीची प्राप्ती होते. त्यानंतर 108 बेलपत्र महादेवाला अर्पण करायचे आहे. तर मंडळी, महादेवावर 108 बेलपत्र कधीही एकदाच अर्पण करू नये, तर एक एक बेलपत्र ओम नमः शिवाय म्हणत अर्पण करायचे आहे. एकशे 8 जवा महादेवाला अर्पण करायचे आहेत. तुमच्याकडे 108 नसतील तर तुम्ही 5, 11 किंवा 21 सुद्धा वाहू शकता. सोमवारी महादेवाला कोणतीही वस्तू 108 वाहिल्यामुळे याचा लाभ आपल्या जीवनात कितीतरी पटीने वाढत असतो. पांढरे फुलं अर्पण करायचे आहे. तर मंडळी, महादेवाला पांढरे फुलं खूप आवडतात. त्यामध्ये श्वेतार्काचे असो, धोत्रा, पारिजातक, मोगरा असे पांढरे फुलं महादेवाला अर्पण करावे. त्याचबरोबर महादेवाला अपराजिताचे फुलं सुद्धा खूप आवडतात. देवांना पुष्प वाहते वेळी एक काळजी घेतली पाहिजे. देवांना कधीही कळ्या व सुकलेली फुलं वाहू नका. रुद्राक्ष हे महादेवाला खूप प्रिय आहे, म्हणून रुद्राक्षाची माळ शिवाला अर्पण करावी. महादेवाला वस्त्रमाळ अर्पण केल्यानंतर 2 नागवेलीची पानं घ्या, त्यावर सुपारी ठेवा. हे महादेवाला अर्पण केल्यामुळे सोनं अर्पण केल्याचे पुण्य मिळते. त्यानंतर दूध व फळांचा नैवेद्य शिवाला अर्पण करायचा आहे. त्यानंतर पंचारती प्रज्वलित करावी. तर मंडळी, तुमच्याकडे पंचारती नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जी आरती आहे ती सुद्धा घेतली तरी चालते. तर मंडळी, रुद्राभिषेक पती पत्नी मिळून करावा किंवा आई वडिलांनी मुलांना सोबत घेऊन रुद्राभिषेक करू शकता. त्यानंतर महादेवाची स्तुती करावी. स्तुती कशी करावी?
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। अशा प्रकारे महादेवाची स्तुती करायची आहे। रुद्राभिषेक करतेवेळी या चुका कधीही करू नका। पितळेच्या भांड्यात दूध किंवा पंचामृत ठेवू नका। अक्षतासाठी वापरलेले तांदूळ हे अखंड असावे, ते तुकडे नसावे। अर्पण केले जाणारे बिल्वपत्र हे फाटके नसावे। तर मंडळी, अशा प्रकारे आपण महादेवाचा रुद्राभिषेक विधी संपन्न केलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी रुद्राभिषेक करून महादेवाला प्रसन्न करू शकता। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील।